नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे। प्रवीण परदेशी जे एक अनुभवी IAS अधिकारी आहेत, यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे। ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण महाराष्ट्र हे देशाचं आर्थिक केंद्र आहे आणि इथल्या आर्थिक धोरणांना योग्य दिशा देण्यासाठी अनुभवी आणि विश्वासू व्यक्तीची गरज असते। त्यामुळे प्रवीण परदेशी यांच्याकडे प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि विशेष म्हणजे त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळचा संबंध आहे। म्हणूनच त्यांना फडणवीसांचा खास मोहरा असं देखील म्हटलं जातं। पण असं का, याचं उत्तर आपण पुढे जाणून घेऊ। त्याआधी जाणून घेऊयात नेमके प्रवीण परदेशी आहेत तरी कोण आणि त्यांना फडणवीसांचे खास का म्हटलं जात आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर प्रवीण परदेशी हे 1985च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत आणि त्यांचा जन्म आणि शिक्षण मुंबईतच झालंय। त्यांनी IIT दिल्ली मधून अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर भारतीय प्रशासकीय सेवेत त्यांनी प्रवेश केला। परदेशी यांना महाराष्ट्र कॅडर मिळालं आणि त्यांनी गेल्या 35 वर्षांहून अधिक काळात अनेक क्षेत्रांमध्ये आपली छाप सोडली आहे। त्यांची कार्यशैली नाविन्यपूर्ण, लोककेंद्रित आणि परिणामकारक अशी आहे। मग ते शहरी नियोजन असो, पर्यावरण संरक्षण असो किंवा आपत्ती व्यवस्थापन असो, परदेशी यांनी प्रत्येक क्षेत्रात आपलं वेगळं योगदान दिलंय। त्यांचा दृष्टिकोन नेहमीच विकासाभिमुख राहिलेला आहे आणि म्हणूनच त्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये विशेष स्थान आहे। थोडक्यात प्रवीण परदेशी हे एक असं नाव आहे ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही मान मिळवलाय। पण त्यांचं आणि फडणवीसांचं नातं खास का आहे याबद्दल आपण पुढे जाणून घेऊया। प्रवीण परदेशी यांना फडणवीसांचा खास मोहरा का म्हणतात याची काही ठोस कारणं आहेत। ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात नेहमीच अशा अधिकाऱ्यांची गरज भासली जे त्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनाला गती देऊ शकतील। परदेशी यांनी आपल्या अनुभवाने आणि कार्यपद्धतीने फडणवीसांच्या अपेक्षा पूर्ण केल्यात। विशेषतः 2014 ते 2019 या काळात जेव्हा फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री होते, तेव्हा परदेशी यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम केलं होतं। पुढे 2008 ते 2011 या काळात परदेशी यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहिलं। त्याच काळात फडणवीस मुंबईत सक्रिय राजकीय नेते होते। परदेशी यांनी मुंबई सारख्या जटिल शहराचं प्रशासन अतिशय प्रभावीपणे सांभाळलं आणि यामुळे फडणवीसांवर त्यांची सकारात्मक छाप पडली। परदेशी यांनी मुंबई मेट्रो, शहरी पायाभूत सुविधा आणि आर्थिक नियोजन यासारख्या क्षेत्रांमध्ये फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांना पाठबळ दिलंय। उदाहरणार्थ मेट्रो प्रकल्पांना गती देण्यासाठी त्यांनी केलेलं काम आजही चर्चेत आहे। यामुळे फडणवीसांनी त्यांना नेहमीच प्राधान्य दिलंय। परदेशी यांना फडणवीस यांच्या कार्यपद्धतीची सखोल समज आहे। त्यांच्यातील परस्पर समन्वय आणि विश्वास यामुळे परदेशी यांना फडणवीसांचा एक विश्वासू सहकारी मानलं जातं। सध्या परदेशी हे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच मित्रा या राज्य नियोजन संस्थेचे अध्यक्ष आहेत। या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या दीर्घकालीन विकासासाठी धोरणे आखली जातात। आता मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती ही फडणवीस यांच्या आर्थिक धोरणांना गती देण्याचा एक भाग मानली जाते। थोडक्यात परदेशी यांचा अनुभव, त्यांची कार्यक्षमता आणि फडणवीसांशी असलेला विश्वास यामुळे त्यांना फडणवीसांचा खास मोहरा म्हटलं जातंय। प्रवीण परदेशी यांची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती ही फक्त एक प्रशासकीय नियुक्ती नाहीये, तर महाराष्ट्राच्या आर्थिक धोरणांना नवी दिशा देणारी एक मोठी संधी आहे। असं बघायला गेलं तर महाराष्ट्र हे देशाचं आर्थिक इंजिन आहे। इथल्या पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि रोजगार निर्मिती यांना चालना देण्यासाठी मजबूत आर्थिक धोरणं आवश्यक आहेत। परदेशी यांचा अनुभव यासाठी उपयुक्त ठरेल। त्याचबरोबर फडणवीस यांनी स्मार्ट सिटी, मेट्रो प्रकल्प आणि आर्थिक सुधारणा यावर नेहमीच भर दिलाय। परदेशी यांची नियुक्ती या योजनांना अधिक प्रभावीपणे अंमलात आणण्यास मदत करेल। त्यामुळे प्रवीण परदेशी यांची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती ही महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल आहे। त्यांचा अनुभव आणि फडणवीसांशी असलेला विश्वास यामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीला एक नवीन दिशा मिळेल अशी आशा आहे। तुम्हाला ही नियुक्ती योग्य वाटते की अयोग्य हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।